नमस्कार, मी स्वरूपा मते. स्वागत आहे तुमचं स्वयंसिद्धा चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत सेंटर बेस्ड डे केअर म्हणजे काय आणि कन्सेप्ट समजून घेणं का इम्पॉर्टंट आहे. सर्व्हिसेस सुरू करण्याआधी कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं असतं. कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला आधी त्याची कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं असतं. तसंच सेंटर बेस्ड डे केअर ची पण एक कन्सेप्ट आहे, ती मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत शेअर करणार आहे. चला तर मग. आणि हो, हा व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे नवीन बिझनेस करणाऱ्यांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा. जे कॉन्शियस पॅरेंट्स आहेत, जे आपल्या मुलांसाठी योग्य डे केअर च्या शोधात आहे, त्यांनीही हा व्हिडिओ नक्की बघा. चला सुरू करूया. सेंटर बेस्ड डे केअर ही अम्ब्रेला कन्सेप्ट ही मी स्वतः डिझाईन केलेली आहे. कारण ज्या वेळेला मी डे केअर सुरू केलेलं होतं त्यावेळेला माझ्या डोक्यात जो रोडमॅप तयार होता एक एक सर्व्हिसला धरून, त्या पद्धतीने मी इथे या स्लाइडद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे की जर आपण सेंटर बेस्ड डे केअर ची निवड केली एक बिझनेस म्हणून किंवा मुलांसाठी एक पालक म्हणून मुलांसाठी जर आपण डे केअरची निवड करत असू तर सेंटर बेस्ड डे केअर मध्ये आपण कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस चा आपल्याला उपयोग होऊ शकतो किंवा कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस आपण सुरू करू शकतो. चला तर मग बघूया अम्ब्रेला कन्सेप्ट. सेंटर बेस्ड डे केअर म्हणजे काय? इथे एक डेडिकेटेड स्पेस आपण मुलांसाठी तयार करतो जिथे मुलांची सुरक्षित आणि सेफ वातावरणात चांगल्या प्रकारे देखभाल होईल. इथे फक्त मुलांची देखभालच नाही तर त्यांचा सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. हे एक फक्त बेबी सिटिंग म्हणून आपण सुरू करत नाहीये, तर ओव्हरऑल चाइल्ड डेव्हलपमेंट इकोसिस्टीम आहे, ती आपण इथे समजून घेणार आहोत. सेंटर बेस्ड डे केअर अम्ब्रेला कन्सेप्ट. अम्ब्रेला कन्सेप्ट का बरं? तर यामध्ये ही खूप वास्ट आहे संकल्पना आहे. यामध्ये तुम्ही चाइल्ड रिलेटेड वेगवेगळ्या सर्व्हिसेस ऍड करू शकता. डे केअर सर्व्हिस मध्ये तुम्ही हाफ डे, फुल डे, अवरली बेसिस सर्व्हिसेस देऊ शकता. त्यानंतर तुम्ही टॉडलर किड्स साठी ऍक्टिव्हिटी प्रोग्राम सुरू करू शकता, हॉबी क्लासेस सुरू करू शकता, त्यानंतर अकॅडमिक क्लासेस सुरू करू शकता. तसंच पॅरेंटल सपोर्टसाठी तुम्ही वेगवेगळे काउन्सिलिंग सेशन्स, वर्कशॉप, तुम्ही इव्हेंट ऑर्गनाईज करू शकता. यामुळे मी या कन्सेप्टला अम्ब्रेला कन्सेप्ट हे नाव दिलेलं आहे. आणि या अम्ब्रेला कन्सेप्टमध्ये जितकं तुम्हाला चाइल्ड रिलेटेड सर्व्हिसेस ऍड कराव्याशा वाटल्या तितक्या तुम्ही करू शकता. हां, पण त्या सगळ्याच एका वेळेला करायच्या नाही आहे, ती खूप मोठी रिस्क होणार आहे. स्टेप बाय स्टेप सर्व्हिसेस तुम्ही कशा ऍड करू शकाल याचंही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. चला पुढे बघूया. सर्व्हिसेस कशा डिसाईड करता येईल? सर्व्हिसेस डिसाईड करताना तुम्हाला 3 ज्या गोष्टी आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आहे बजेट. तुम्ही सर्व्हिसेस सुरू करण्याआधी तुम्ही बजेट काय ठरवलेलं आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे यावर पण सर्व्हिसेस ठरतात. दुसरं आहे जागा. तुम्ही जी स्पेस निवडणार आहात, जिथे तुम्ही सुरू करणार आहात, ते पण खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे सर्व्हिसेस सुरू करण्यासाठी. आणि तिसरं आहे एज क्रायटेरिया. एज क्रायटेरिया पण तुम्हाला आधीच डिसाईड करून ठेवावा लागेल. त्यानुसार तुम्ही सर्व्हिसेस ऍड करू शकता. म्हणूनच सर्व्हिसेस आधी ठरत नाही, आधी ठरतं या 3 गोष्टी. लक्षात ठेवा, स्पेस, बजेट आणि एज क्रायटेरिया या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याचं प्लॅनिंग तुम्हाला आधीच करणं गरजेचं असतं. आता आपण बघितलं की अम्ब्रेला कन्सेप्ट मध्ये मल्टिपल सर्व्हिसेस तुम्ही ऍड करू शकता, परंतु खूप जास्त बजेट लागणार का, असं बरेच लोकांना प्रश्न पडत असेल की सुरुवात करायची तर खूप जास्त बजेट घेऊन तुम्हाला सुरू करावं लागेल का, किंवा खूप मोठा प्रोग्राम तुम्हाला एकाच वेळी हे सगळ्या गोष्टी ऍड करायची गरज आहे का? तर तसं बिलकुल नाही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला स्मॉल बजेट ज्या सर्व्हिसेस आहेत त्या आपण इनिशियल लेवलला कशा सुरू करू शकतो. तुमचा एज क्रायटेरिया जर ठरला तर त्याला धरून तुम्ही कुठले स्मॉल छोटे छोटे प्रोग्राम्स तुम्ही सुरू करू शकता. याबद्दल पण मी स्टेप बाय स्टेप माहिती देईन. आणि कुठल्या सर्व्हिसेस तुम्ही ऍड करायला हव्यात आणि कुठल्या अवॉइड करायला हव्यात याबद्दलही सांगेल. हे सेंटर बेस्ड डे केअर हा फक्त एक बिझनेस नाही आहे, ती आजच्या काळाची गरज आहे. आजचा व्हिडिओ हा तेवढाच महत्वाचा आहे बिझनेस करणाऱ्यांसाठी आणि कॉन्शियस पॅरेंट्ससाठी. धन्यवाद. सेंटर बेस्ड डे केअर अम्ब्रेला कन्सेप्ट आपल्याला कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.